संतोष पाटील, मृणाली संतोष पाटील, मोहम्मद हंदान अब्दुस सामी खान, मोहम्मद विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे आपले शिक्षक आहेत महामुंबई न्यूज। मला येण्यासाठी ते उशीर झाला। मी माझ्या मतदारसंघात होतो डोंबिवलीमधून आता असंच तुमच्यासारखा देखील कार्यक्रम मला माझ्या मतदारसंघामध्ये देखील करायला लागतो। मला आठवतं इथे आपण इलेक्शनची पहिली सभा इथेच झाली होती वाटतं, विधानसभेला या जागी मी आलो होतो ना, बरोबर ना, आलो होतो। काही लोक इकडे आले असतील मीटिंग्सला। आज मी यशवंत जाधव साहेबांचा आणि अमिताईंचा खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो की आज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिव्यांगांना झेरॉक्स मशीन असेल, त्याचबरोबर महिलांना फूड ट्रकचा विषय असेल। 6 फूड ट्रक तुम्ही बाहेर बघितले, पुढच्या वर्षी 60 देणार आहे, बरोबर ना। आणि त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील इथे करताय। त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी रोजगाराचा विषय असेल। बघा, खरा लोकप्रतिनिधी कोण असतो? लोकप्रतिनिधी, काही लोकप्रतिनिधी असे असतात की इलेक्शन लढतात, इलेक्शन हारतात, इलेक्शन जिंकतात, नंतर इलेक्शन हारलं किंवा जिंकल्यानंतर 5 वर्षानंतर परत प्रकट होतात। पण आपल्यामध्ये जे आहेत, आपल्यावरती प्रेम करणारे लोकप्रतिनिधी इलेक्शनच्या नंतर देखील आपल्यामध्ये येऊन जे आहेत ते आपल्याबद्दल विचार करणारे यामिनी जाधव आणि त्याचबरोबर यशवंत जाधव। मला वाटतं हे जे आहे, हे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि 80% समाजकारण करत असताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला आपण या सगळ्या गोष्टी करत असतो। शिवसेना अशी एक संघटना आहे की पाऊस आला की छत्री वाटप, कुठला आजार झाला की त्याला कॅम्प लावा, चष्मे वाटप करा, ब्लड डोनेशन करा, ज्याची ज्याची गरज असेल त्या त्या गोष्टी करण्याचं काम जे आहे हे शिवसेनेचा लोकप्रतिनिधी करत असतो। आणि आपण आता पाहताय की माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतायत। ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते तेव्हा तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय